दिल्लीतील जंतर मंतरवरील कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी आंदोलनाला यश मिळालं आणि त्यानंतर देशभरामध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला। विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार सेलिब्रेशन केलं। यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुणाई या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती। हजारो जेनझी शिवाजी पार्क परिसरामध्ये जमा झाले। सोशल मीडियावरील मीम्ससह अनोख्या घोषणा लिहिलेले शेकडो बॅनर्स तरुणाईनं झळकावले। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, रोहित पवार यावेळी उपस्थित होते। पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रगीत गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली। अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं। त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय। तर जेनझीच्या मुंबईतल्या अभिनंदन मोर्चाची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती पोस्टरची। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी अतिशय वेगळ्या, युनिक, भन्नाट अशा घोषणा दिल्या होत्या, तर मुंबईतल्या अभिनंदन सभेसाठी आलेल्या मंडळींनी अतिशय कल्पक पोस्टर्स तयार केली होती। बघूया विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या। एवढा लक्षात ठेवा, ठाकरे प्रसाद जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात तेवढा आपल्याला घाबरायची गोष्ट काय नाही। अप्रोप्रिएट निकाल लागला आणि असं आम्ही समजतोय की एक यूथचा विजय झालेला आहे आणि खूप लढाईनंतर हा विजय झालेला आहे। त्याच्यामुळे सगळेच आनंदात आहेत आणि आनंद असूनही ह्याच्या पुढे काही गोष्टी घडतील त्याच्याबद्दलही आम्ही क्युरिओसिटीने आम्ही फ्युचरकडे बघायचा प्रयत्न करतो। धर्मेंद्र प्रधानच नाही, यानंतरचे जेवढे यांच्या खात्यातले मंत्री सगळ्यांनी एकदम व्यवस्थित काम केलं पाहिजे, नाही तर आम्ही सगळ्यांचा राजीनामा घेऊ। मैं तो आज खुश नहीं हूँ, धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया लेकिन दूसरा धर्मेंद्र आया है। मैं चाहता हूँ बीजेपी को हटाओ, असली जो जड़ है, जो रूट है वो बीजेपी है। बीजेपी हटाओ, देश बचाओ। माझ्या मुलीचं म्हणणं असं आहे, मोदी आपसे भी ज़्यादा दिमाग मुझ में है। तर ती अशी का बोलते, कारण ती अशी बोलते याच्यासाठी की ज्या मुलाला मारलं तिकडे ते जर मी जर पंतप्रधान असती तर मी ते मारून दिलं नसतं, म्हणून ती अशी ते तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे। ये एक्चुअल जो नीट के परीक्षा में जो 21 बच्चे, जो यंग बच्चों ने जो सुसाइड किया, ये हमारे सिस्टम की खराबी है। अगर आज हमारा सिस्टम अच्छा होता तो शायद ये बच्चे सुसाइड नहीं करते थे। तो मैं जो उनके पेरेंट्स हैं, मैं उनको सपोर्ट करने आया हूँ। भारतीय जनता पार्टी आणि देशातल्या सरकारचा पापाचा घडा भरला आहे हा संदेश देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी जोपर्यंत विद्यार्थ्यांवर देशामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या गुन्हे आहेत, ज्या केसेस आहेत, जो रिटर्न घेत नाही, परत घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। तिरंगा मार्च जो आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेली आहे आणि आपण जसं म्हणतो लोकांसाठी तयार केलेलं हे जे राज्य आहे लोकशाही, त्या लोकशाहीचा विजय झालेला आहे खऱ्या अर्थाने आणि ती लोकशाही अशीच वाढत राहो आणि त्या लोकशाहीचा विजय होत राहो असं आम्हाला वाटतं। महाराष्ट्र हा नक्कीच दिल्लीला झुकवणारा होता आणि आज ते दाखवून दिलं। महाराष्ट्र हा खरंच दिल्लीला झुकवतो